नमस्कार, मी सुवर्णा बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता आहे मुख्यमंत्री कोण होणार, कोणत्या पक्षाचा होणार, काय नेमकं दिल्लीत घडतंय, मुंबईत घडतंय, हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय। सुरुवातच करतोय मोठ्या बातमीने। महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय अशी सूत्रांकडून माहिती मिळतेय। भाजपला 25 मंत्रिपद मिळणार अशी शक्यता आहे। शिवसेनेला 10 मंत्रिपद आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 7 मंत्रिपद मिळणार अशी बातमी समोर येते। सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। नवी दिल्लीतल्या बैठकीत या संदर्भातला निर्णय झालेला आहे, फॉर्म्युला ठरलेला आहे असं कळतं आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी सविस्तर बोलूया। प्रशांत, मुख्यमंत्र्याचं नाव ठरेना पण फॉर्म्युला मात्र ठरलाय की कुणाकडे किती मंत्रिपद असतील, काय अधिक माहिती? बरोबर आहे, मुख्यमंत्र्यांचं नाव अजून काही ठरलं नाही आहे, पण फॉर्म्युला मात्र निश्चित झालेला। राज्य मंत्रिमंडळामध्ये कोणत्या पक्षाचे किती मंत्रिपद असतील। साधारणतः 25 मंत्रिपद आहे जे भारतीय जनता पक्षाकडे असणार आहे, 10 मंत्रिपद जे आहे हे शिवसेनेकडे असणार आहे, 7 मंत्रिपद जी आहे ती एनसीपीकडे असणार आहे। हे स्पष्ट त्यांना सूचित करण्यात आलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे राज्याच्या मंत्रिमंडळाचा कोटा बघता या कोट्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः काही मंत्रिपद रिक्त ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे, पण साधारणतः 20 मंत्री हे भारतीय जनता पक्षाचे होतील अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना आणि स्पष्ट माहिती प्राप्त झाली आहे। त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे की राज्य मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे। आता सगळ्यांचं जे लक्ष लागलं आहे ते मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल। स्वर्णा, नक्की प्रशांत, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल। मात्र महत्त्वाची बातमी आहे, हे 25-10-7चं सूत्र तिन्ही पक्षांना आणि तिन्ही पक्षाच्या प्रमुखांना मान्य आहे का हे देखील बघावं लागेल, पण फॉर्म्युला ठरलेला आहे असं कळतं आहे। एकत्रित जी बैठक झाली नवी दिल्लीमध्ये महायुतीच्या नेत्यांची, त्यामध्ये हा फॉर्म्युला ठरलाय असं कळतंय। म्हणजेच 133 जागा ज्या भाजपला मिळाल्या त्यांच्याकडे साधारणपणे 25 मंत्रिपद, शिवसेनेकडे 10 आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे 7 मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे। एक महत्त्वाची बातमी आहे पालिकेसंदर्भातली, म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भातली बातमी समोर येते। ठाकरे गट पालिका स्वबळावर लढणार अशा चर्चा सुरू झालेल्या आहे। पालिका निवडणुका मवियासोबत नको असं उबाठातल्या काही नेत्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे उबाठा असं ठरवतंय की पालिका निवडणुका या मवियासोबत आता जायचं नाही, मवियातून बाहेर पडा, उबाठा नेत्यांनी मागणी केलेली आहे। पराभवानंतर मवियात नाराजीचा सूर दिसतोय। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे गेल्या 2 दिवसांमध्ये असाही सूर उमटला की पुढच्या 3 महिन्यांमध्ये महापालिका निवडणुका घेतल्या जातील आणि जर असं ठरलं आणि खरंच 3 महिन्यांमध्ये महापालिका निवडणुका असतील तर उबाठाच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की मवियातून आपण बाहेर पडायचं आणि एकला चलो रे ची भूमिका आपण पालिका निवडणुकीत घ्यायची। आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। स्नेहा, काय माहिती? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत। अधिकची माहिती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। विधानसभा निवडणुका झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अनेक बैठका झाल्या, हारलेल्या उमेदवारांच्या किंवा जिंकलेल्या उमेदवारांच्या अनेक बैठका झाल्या। त्या बैठकीत असा सूर होता का की आता ज्या होऊ घातलेल्या ज्या निवडणुका आहेत त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष स्वबळावरती लढणार, असं काही जणांनी भावना व्यक्त केल्या, परंतु ओव्हरऑल सगळ्या ठिकाणचा सूर असा होता की आपली ताकद आणखी मजबूतीने आपण उभी करावी। या महाराष्ट्रातले जे 288 विधानसभा मतदारसंघ आहे या सगळ्या ठिकाणी आपण अशी आपली शक्ती निर्माण केली पाहिजे जेणेकरून आपण कोणत्याही निवडणुका सहज जिंकू शकू। ही भावना बऱ्याच शिवसैनिकांनी व्यक्त केली, हे सत्य आहे। या सर्वांवरती उद्धव ठाकरेंचं काय म्हणणं आहे, ते काय म्हणत आहेत? मला असं वाटतं पक्ष नेतृत्व आपल्या शिवसैनिकांचं ऐकून घेत असतात, कारण अजून फार घाई करण्याची गरज नाही आहे। अजून फक्त पराभूत उमेदवार, जिंकलेले उमेदवार, आता अजून संघटनेचे सगळे पदाधिकारी हे पण बाकी आहेत। ही सगळी संघटनात्मक रचनेच्या सगळ्या घटकाशी चर्चा झाल्यानंतर सारासार पक्षाची पॉलिसी ठरत असते। मला वाटतं पक्ष नेतृत्व सगळ्या शिवसैनिकांच्या भूमिका ऐकून घेत असतात आणि नंतर, कारण आत्ताच कोणत्या निवडणुका उद्या नाही आहे, परवा नाही आहे, वेळ आहे सगळ्या विषयाला, निश्चित याच्याविषयी एक योग्य धोरण जे शिवसेनेला आणखी पुढे नेईल अशा प्रकारचं आखलं जाईल, अशा प्रकारची भूमिका सगळ्यांचीच आहे।
आत्ताच काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी एक वक्तव्य केलं होतं. ते म्हटले होते की काँग्रेसमुळेच उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला, शिवसेनेला हारलेली आहे शिवसेना आणि त्याचं नुकसान झालेलं आहे असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? तर नरेंद्र मोदींनी त्यांचा पक्ष सांभाळावा. जो पक्ष 133 जागा जिंकूनही 4 दिवस झाले त्यांना स्वतःचा नेता ठरवता येत नाही, हे त्यांनी बघावं. लोकसभेला ही शिवसेना काँग्रेससोबत यांच्या नाकी नऊ आणलेले, यांच्या तोंडात फेस आम्ही सगळ्यांनी मिळून आणलेला आहे. थोडक्यात हे बचावलेले आहेत. मला वाटतं येणार काय ते बचावणार नाहीच आहे. त्यामुळे त्यांनी काय सांगणं याच्याकडे आम्ही लक्ष देण्याची काय गरज. ईव्हीएम मशीनच्या विरोधात महाविकास आघाडी बोलत आहे. त्याचप्रमाणे आता होऊ घातलेल्या निवडणुका या ईव्हीएम मशीनद्वारे होऊ नये असं देखील तुमचं म्हणणं आहे. ईव्हीएमच्या विषयी बऱ्याच नुसत्या हारलेल्या, पराभूत झालेल्या नाही तर जिंकलेल्या लोकांची सुद्धा तक्रारी आहेत. समोर येतात काही तक्रारी. जवळपास 5.5 लाख मताची तफावत या महाराष्ट्रात आहे. कित्येक ईव्हीएममध्ये 0-0 मतदान एकेकाला झालेलं आहे. कित्येक ईव्हीएममध्ये झालेल्या मतदानापेक्षा जास्त मतदान काउंटिंगमध्ये दाखवतंय. कित्येक ईव्हीएममध्ये कमी मतदान दाखवतंय. मला वाटतं या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर ईव्हीएमने एक संशयास्पद स्थिती या महाराष्ट्रात निर्माण केली. मला वाटतं याची चर्चा देशभरावर होते. आणि मागच्या काळात जर बघितलं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं सुद्धा असंच मत होतं, स्वतः नरेंद्र मोदी यांचं होतं की अमेरिकेसारख्या देशात सुद्धा बॅलेटवर निवडणुका होत्या तर आपल्या देशात सुद्धा बॅलेटवर व्हाव्यात. आणि मला असं वाटतं येणार काळात बॅलेटवर जर निवडणुका झाल्या, कारण आपण आता पोस्टल वोट बॅलेटवर घेतलेले आहेत, तसंच आपण या सगळ्या गोष्टी बॅलेटवर घेऊ शकतो. हे जनमत या महाराष्ट्रात तयार होतंय. मला वाटतं देशामध्ये सुद्धा ते येणार काळात तयार होईल असं दिसतंय. ईव्हीएम मशीनच्या विरोधात महाविकास आघाडी एकत्र येऊन आंदोलन उभारणार का येत्या काही दिवसांमध्ये? मग आंदोलन ही नंतरची स्टेप्स आहे. आधी सगळ्या न्यायालयीन प्रक्रिया केल्या पाहिजे. याच्यात आंदोलन नुसतं महाविकास आघाडी करून चालणार नाही. देश पातळीवर आंदोलन झालं पाहिजे. कारण मागच्या काळामध्ये मध्य प्रदेशमध्ये सुद्धा अशाच तक्रारी आहेत. आता झालेल्या हरियाणामध्ये सुद्धा अशाच तक्रारी आहेत. आणि म्हणून या सगळ्या तक्रारी जर बघितल्या तर मला असं वाटतं देश पातळीवर याच्यात एक आंदोलन आणि एक न्यायालयाच्याद्वारे सुद्धा काही पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. विरोधक असं देखील म्हणत आहेत की जेव्हा लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून चांगला कल होता त्यावेळी ईव्हीएममध्ये काही बिघाड झालं नव्हतं का, ईव्हीएमच्या दृष्टिकोनातून काही नव्हतं का, असा देखील प्रश्न उपस्थित त्यांच्याकडून केला जात आहे. चांगला प्रश्न आहे त्यांचा. पण हे सगळं आल्यामुळेच हे सगळं केलं ना, असं एक जनमत आहे ना. कारण त्यांच्या लक्षात आलं की ज्यावेळेस आपण क्लिअर करतो तर आपल्या बाजूनं कौल येत नाही. त्याच्यामुळं त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या असाव्या अशी एक जनतेच्या मनात, सगळ्यांच्याच मनात धक्का बसलेला आहे. मी तर म्हणतो जिंकलेल्यांच्या सुद्धा, जे स्वतःला निवडून 1000-2000 म्हणत होते, 40,000 50,000 निवडून आले तर त्यांच्याही मनाला धक्का.